येस. 4 मार्कांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनवर. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजेच काय, की स्लाइड्स बनवलेल्या असतात आणि त्याचं तुम्हाला पी-पी-टीद्वारे म्हणजे एक ओव्हरहेड प्रोजेक्टरद्वारे तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं असतं. तर ते काय आहे पहिल्यांदा ते बघू आणि त्याच्यानंतर त्याचं महत्त्व आणि त्या टिप्स. तर तुम्हाला महत्त्व विचारलं जातं मोस्टली किंवा टिप्स विचारल्या जातात. परंतु ते काय आहे एक्झॅक्टली ते आपण समजून घेऊया. A PowerPoint presentation is a set of slides used to share information in a clear and visual way. म्हणजे स्लाइड्स बनवलेले असतात. पॉवर पॉईंट हे एक सॉफ्टवेअर आहे तुमच्या वर्डसारखं आणि एक्सेलसारखं. तसं पॉवर पॉईंट आहे. तुम्ही तिथे स्लाइड्स तयार करायच्या आणि जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पास करायची आहे ती अगदी क्लिअरली आणि लोकांना ऑडिओ व्हिज्युअलद्वारे तुम्हाला दाखवायची असते. अगदी फॉर्मली औपचारिकरित्या त्याला म्हणतात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. इट ऑफन इन्क्लूड्स मग त्याच्यामध्ये काय काय असतं टेक्स्ट इमेजेस चार्ट्स सिम्पल ग्राफिक्स टू हेल्प एक्सप्लेन आयडियाज ड्युरिंग मीटिंग्स क्लासेस ऑर स्पीचेस. म्हणजे तुमची एखादी प्रोफेशनल मीटिंग असून देत एखादा क्लास असून देत लेक्चर असून देत किंवा मोठमोठ्या स्पीचेस असून देत त्या ठिकाणी सुद्धा ह्या पी पी टीज वापरल्या जातात. आणि पी पी टीजमध्ये मोस्टली काय असतं काही डेटा असतो तुमचा टेक्स्ट असतात म्हणजे सेंटेन्सेस असतात किंवा वर्ड्स असतात काही इमेजेस असतात चित्र असतात पिक्चर्स असतात व्हिडिओज असतात काही ग्राफिक्स असतात काही चार्ट्स असतात. त्याच्याद्वारे तुम्हाला जास्तीची इन्फॉर्मेशन अगदी कमी शब्दात आणि एका चित्राद्वारे तुम्हाला दाखवण्यात यश मिळतं आणि म्हणून आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायचं असतं. इट इज बेसिकली अ टूल दॅट हेल्प्स यू प्रेझेंट युअर मेसेज इन अन ऑर्गनाइज्ड अँड इझी टू अंडरस्टँड फॉर्मॅट. म्हणजे काय 1 2 3 4 अशा स्टेप बाय स्टेप तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन व्यवस्थित सांगता येते. तुम्ही जर असं नुसतं लेक्चर द्यायला गेलात तर एखादा पॉईंट तुमच्याकडनं सुटू शकतो. तर ते होऊ नये म्हणून स्टेप बाय स्टेप 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे तुम्हाला ते एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. आणि एखाद्या कंपनीमध्ये किंवा मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जर जात असाल आणि प्रेझेंटेशन करत असाल तर तुम्हाला लेक्चर देऊन चालत नाही. कारण एखादी स्टेप जर का तुमच्याकडनं सुटली तर त्याचं जे रूपांतर होणार आहे किंवा त्याचे जे परिणाम होणार आहे ते खूप मोठे होऊ शकतात. जसं की एखादी नवीन मशिनरी आणलेली आहे आणि ती कशी फंक्शन करते याचं स्टेप बाय स्टेप तुम्ही जर पॉवर पॉईंट नाही म्हणजे स्लाइड्स दाखवल्या तर सर्वांना ते समजेल आणि तुमच्याकडनं पण ते सुटणार नाही. परंतु तुम्ही ओरली सांगायला गेलात आणि एखादी स्टेप्स सुटली तर ऑब्व्हियसली खूप मोठं नुकसान होऊ शकतं ॲक्सिडेंट होऊ शकतं. म्हणून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. मग ती बिझनेस मीटिंग असून देत एखादं प्रपोजल प्रेझेंटेशन असून देत किंवा एखादा रिपोर्ट प्रेझेंटेशन असून देत किंवा स्पीच असून देत त्या स्लाइड्सवाले आपल्याला ते प्रेझेंटेशन करायचं असतं. तुम्हाला हे एवढंच लिहायचं आहे. पुढचं आहे मग आता काय महत्त्व आहे इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स फॉर प्रोफेशनल्स इंजिनियर्स असून देत किंवा कोणी असू दे सगळ्यांसाठी. नंबर 1 हेल्प एक्सप्लेन इन्फॉर्मेशन क्लिअरली. जी पण तुमची मोठी कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन असते एखादी आयडिया असते नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आलेली असते ती तुम्हाला एक्सप्लेन करायची असते ती अगदी क्लिअरली स्पष्टपणे ठळकपणे तुम्ही ह्या स्लाइड्स किंवा पी पी टीज तयार करून करू शकता म्हणून ते महत्त्वाचं आहे. दुसरं आहे इट एंगेजेस दी ऑडियन्स. म्हणजे काय तुम्ही जर स्लाइड्स दाखवल्या डेटा दाखवला चार्ट दाखवला पिक्चर दाखवलं किंवा एखादा छोटासा व्हिडिओ दाखवला स्टेप बाय स्टेप कशी गोष्ट एखादी चालते तर लोकांना शब्दांपेक्षा त्या ऑडिओ व्हिज्युअलने जास्त लवकर समजते. म्हणजे तुम्ही जर फक्त लेक्चर दिलं तर तुम्हाला फक्त एकच तुमचा ऑर्गन सुरू असतो ते म्हणजे ऐकणं. परंतु ऐकण्याच्या सोबत जर का दिसणं म्हणजे बघणं पण असेल किंवा फील करणं पण असेल तर तुमचे जास्त सेन्सेस काम करत असतात आणि एखादी गोष्ट तुम्हाला लवकर समजते आणि ऑडियन्स हे एंगेज राहतात ते इकडे तिकडे त्यांचं लक्ष भटकत नाही. सपोर्ट्स युअर स्पीच म्हणजे तुम्ही जे काही सांगतायत ते तुम्ही स्लाइड्सवर दाखवतायत म्हणजे तुम्ही असं खोटं काहीही सांगत नाही आणि तुम्ही जे बोलताय ते अधिक कॉम्प्लिमेंट करून चांगल्या प्रभावीपणे तुम्हाला मांडता येतं. म्हणून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचं आहे. इट इम्प्रूव्ज कम्युनिकेशन. व्हिज्युअल्स चार्ट्स अँड डायग्राम्स हेल्प कन्वे मेसेज फास्टर. म्हणजे अतिशय कमी शब्दात कमी वेळात तुम्ही चांगल्या प्रकारे एखादी इन्फॉर्मेशन किंवा मेसेज पास करू शकतात. एकदम लवकर आणि क्विक आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होतं तुमच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमुळे किंवा स्लाइड्समुळे. युजफुल फॉर टीमवर्क. प्रेझेंटेशन्स मेक डिस्कशन्स अँड डिसिजन मेकिंग इझियर. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट डिस्कस करतात नवीन कंपनी लॉन्च करायची आहे नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग वाढवायची आहे मॅनपॉवर वाढवायची आहे स्किल्ड लोक हायर करायचे तर मग तुम्ही याचं प्रेझेंटेशन करा तर तुमच्या स्लाईडवर पुष्कळचे एक्सपर्ट्स तुमचे सुपेरियर ज्युनियर्स किंवा तुमचे कलिग हे डिस्कशन करू शकतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला एखादी गोष्ट डिसाईड करण्यासाठी खूप इझी होतं. इट क्रिएट्स अ प्रोफेशनल इमेज. वेल डिझाईन स्लाइड्स शो प्रिपरेशन अँड कॉन्फिडन्स. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे तुम्ही ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे तुमचा विश्वास आहे तुम्ही काय सांगताय त्यावर आणि ही गोष्ट तुम्ही जी सांगता आहेत त्याच्यावरनं आपल्या कंपनीला नक्कीच फायदा होईल हे कळतं आणि त्यावरनं तुम्ही किती प्रोफेशनल आहात किती व्यावसायिक आहात
हे कळतं कंपनीला आणि तुमची इमेज वाढते, तुमचं प्रमोशन होऊ शकतं, तुम्हाला इन्क्रिमेंट मिळू शकतात आणि म्हणून एखाद्या गोष्टीचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणं तुमच्यासाठी गरजेचं असतं आणि ते खूप महत्त्वाचं असतं. मग आता टिप्स आहे. तुम्हाला जर खूप चांगलं प्रभावी असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायचं असेल, स्लाईड्स तयार करायच्या असतील, तर काय करायचं? नंबर 1, कीप स्लाईड्स सिंपल अँड ईझी टू अंडरस्टँड. तुम्ही स्लाईड्स ह्याच्यासाठी बनवतात, की तुमचे शब्दांपेक्षा त्या स्लाईडवरनं लोकांना एखादी गोष्ट कळेल. सो त्या अतिशय सिंपल आणि ईझी टू अंडरस्टँड ठेवायचे. तुम्ही खूप गोष्टी एकाच ठिकाणी टाकल्या आणि कॉम्प्लिकेटेड केलं, मोठे-मोठे शब्द वापरले, टर्मिनॉलॉजी वापरली, अशीच एक अनक्लिअर असे चित्र किंवा कॉम्प्लिकेटेड चित्र दाखवले, तर लोकांना ते समजणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या स्लाईड्स ह्या सिंपल आणि ईझी टू अंडरस्टँड ठेवायच्या. दुसरे, यूज शॉर्ट बुलेट पॉईंट्स इन्स्टेड ऑफ लाँग पॅराग्राफ्स. बघा, पुष्कळशा वेळा मी बघितलंय, की स्लाईड्स जेव्हा लोक दाखवतात, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या असतात आणि ते त्याच्यातनं वाचतात. तसं करायचं नाहीये तुम्हाला. तसं केलं तर तुमचं इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन होणार नाही. रीडिंग कोणालाही करता येतं. मी सुद्धा रीडिंग चांगलं करू शकतो. परंतु तुम्ही रीडिंगसाठी नाही, प्रेझेंटेशनसाठी तिथे आहात, तर तुमच्याकडे फक्त पॉईंट्स पाहिजे. मॅक्सिमम 3 ते 5 पॉईंट्स, एक तर 5 छोटी सेंटेन्सेस किंवा 5 छोटे वर्ड्स तुम्ही तिथे वापरू शकता. मॅक्सिमम 1 वापरला फारच गोष्ट छान आहे, 2 वापरले फारच छान आहे. मॅक्सिमम 5 पॉईंट्स तुम्ही वापरू शकता. तिथे लिखाण काहीही नको. चांगले पॅराग्राफ लोक लिहून आणतात, ते करायचं नाही. पुढचं आहे, चूज अ क्लीन अँड रीडेबल फॉन्ट. म्हणजे काय? तुमची बॅकग्राऊंड आणि तुमचा टेक्स्टचा कलर, या दोन्ही गोष्टी ह्या कॉन्ट्रास्ट असल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं टेक्स्ट हे दिसून येईल, तेव्हा ठळकपणे दिसेल. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. तुमचा फॉन्ट साईज मोठा असला पाहिजे, जेणेकरून 20 फुटावर किंवा 50 फुटावर असलेली व्यक्तीसुद्धा ती चांगल्या प्रकारे वाचू शकेल, असं असलं पाहिजे. आणि तुमची बॅकग्राऊंड अतिशय कुठेतरी, आता काहीतरी कोणीतरी दिलंय, रेडीमेड मिळतंय, ChatGPTवरनं मिळतंय, कोणीतरी करून देतंय, म्हणून आपण कसलीही स्लाईडचा फॉन्ट सिलेक्ट करायचा नाही आहे. यूज व्हिज्युअल्स लाईक इमेजेस, चार्ट्स, पिक्चर्स, शॉर्ट व्हिडिओज टू सपोर्ट युअर पॉईंट्स. काही वेळा फक्त टेक्स्टच असते स्लाईड्सवर, असं नाही करायचं. तुम्ही मिक्स करायचं, जेणेकरून लोकांचं लक्ष हे तुमच्या याच्यामध्ये एंगेज राहतील, ते तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये ते बिझी राहतील. तुम्ही जर एकच फक्त इमेजेसच दाखवल्या, तर ते ऐकणार नाहीत, त्यांचं लक्ष इकडे-तिकडे डायव्हर्ट होईल. म्हणून सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करायचं आहे. पुढचे, स्टिक टू अ कन्सिस्टंट कलर थीम. आता काही लोकांना वाटतं, की खूप सारे कलर्स आपण कॉम्बिनेशन केलं तर आपलं चांगलं दिसू शकतं, परंतु त्याच्याने कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त 2 किंवा 3 कलर कॉम्बिनेशनची थीम ठेवायची आहे, जास्त नाही. अवॉइड टू मच ॲनिमेशन ऑर अननेसेसरी इफेक्ट्स. आता आहे टेक्नॉलॉजी म्हणून काहीतरी इफेक्ट्स टाकायचे, इकडून येतंय चित्र, तिकडनं ऐकतंय टेक्स्ट, असं काहीतरी करायचं नाही आहे. तुम्ही ते ॲनिमेशन दाखवण्यासाठी तिथे नाही आहात. तुम्ही अननेसेसरी इफेक्ट्स दाखवण्यासाठी तिथे नाही आहात. इफेक्ट्स आणि ॲनिमेशन हे तेव्हाच दाखवायचं, की जेव्हा त्याची गरज असते, की जेव्हा तुम्हाला वाटतं, की लोकांनी एखाद्या पर्टिक्युलर इमेजमध्ये कोणत्या पर्टिक्युलर पार्टवर लक्ष केंद्रित करायचं, त्यासाठी तुम्ही ते इमेज किंवा ॲनिमेशन्स किंवा इफेक्ट्स दाखवू शकतात. अदरवाईज नाही, काही गरज नाही आहे. मेक शुअर टेक्स्ट इज लार्ज इनफ टू रीड इझिली, सांगितलेलं आहे मी. हायलाईट ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. तुमच्या एखाद्या पॉईंट्समध्ये त्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द किंवा पॉईंटच तुम्ही जास्त हायलाईट करायचा आहे. मे बी फॉन्ट साईज वाढून, मे बी कलर चेंज करून, मे बी अंडरलाईन करून, जेणेकरून लोक तिथे कॉन्सन्ट्रेट करतील. प्रॅक्टिस युअर टॉक सो यू डोंट रीड डायरेक्टली फ्रॉम द स्लाइड्स. स्लाईड ओपन झाली की त्यातनं वाचायचं नाही आहे तुम्ही. वाचायला तर ते लोक वाचन करायला ते समर्थ आहेत. तुम्ही नाही वाचायचं आहे ते. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करून यायचं आहे, की स्लाईड ओपन झाली की तुमचं बोलणं सुरू व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही काय बोलताय ते तुमच्या स्लाईडने कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे. एंड विथ अ क्लिअर कन्क्लुजन ऑर की टेक अवे. म्हणजे तुमचं जे प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्ही हे समअप करायला पाहिजे, की या प्रेझेंटेशनमधनं मला काय सांगायचं आहे आणि तुम्हाला काय मिळालं आहे, याची एक स्लाईड तुम्ही तयार करायची आणि लोकांना कळलं पाहिजे, की येस, आजचं प्रेझेंटेशन खूप छान झालं आणि मला काहीतरी मिळालं. दीज आर द 10 व्हेरी इम्पॉर्टंट टिप्स. यू कॅन राईट इट इन एक्झामिनेशन फॉर 4 मार्क्स. गुड लक.